होतोय की NSRTC म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतोय, म्हणजे एक मोठं चर्चासत्र आहे. आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे, विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का, आपण स्वतःची वॅक्सिन स्वतः तयार केली, आपले स्वतःचे थेरॅप्युटिक्स आपण स्वतः तयार केले. डायग्नोसिस आपल्याला कोविड झाला आहे की नाही हे कळत नव्हतं, आपण चायनाकडनं घेत असतो, ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला. हे सगळं सायन्समुळे झालं. तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिक दृष्टीने म्हणा, सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने, ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले, हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट इतर अशा सगळ्या प्रकारचं हे महत्त्व आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे. हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT. हो, त्याचं 2 वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं, पण त्या ChatGPT आता चमत्कार करून चाललेला. बायोलॉजी, नवीन बायोलॉजी येते, सिंथेटिक बायोलॉजी येते, नवीन प्रकारचे रोग येत आहेत, तर त्याच्यावर कसं आपण मात करायचं. क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे. ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो, पण कसा तयार करायचा, लोकांपर्यंत कसं जायचं. आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते, ते आता आपल्याला वापरता येणार नाही. सोलर विंड ते झालं, पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन, ही हायड्रोजन इकॉनॉमी आपण भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर होऊन असतं. हा भविष्याचा वेध घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे, म्हणजे चर्चासत्र आहे. आणि भारतातले 132 अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या विषयामधले तंत्र आहेत ते सगळे या ठिकाणी येणार आहेत. माझ्या मते सरांना मी त्याविषयी धन्यवाद देतो, कारण त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते, सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज ती होते. आणि एक लक्षात ठेवा की NSRTC म्हणजे 2024, पण हे 2025ला पण होणार, 2030मध्ये पण होणार, 2047मध्ये पण होणार. हे विकसित भारत होईपर्यंत होणार. इनोव्हेशन केल्याशिवाय तो होणार नाही ना. म्हणून सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचा होणार नाही. आपण विकसित भारत का 2047, त्याच्या आधी होऊ शकतो. Sir, Prime Minister Narendra Modi visited Russia. Russia offer floating technology, floating nuclear plant technology. तो कितनी बड़ी अपॉर्चुनिटी है इंडिया को, ये फ्लोटिंग टेक्नोलॉजी इंडिया को मिल रही है, खास करके रशिया तक सीमित थी, वो हमें मिल रही है. देखिए, ऐसा है कि हमें अगर क्लाइमेट चेंज को देखना है तो सब तरह की टेक्नोलॉजी हमें चाहिए. सोलर है, विंड है, लेकिन उसमें क्या होता है, स्टोरेज का इशू होता है. तो अब तो हम लोग बैटरी से काम चलाते हैं, लेकिन स्टोरेज के लिए प्रोडक्शन और स्टोरेज इसके लिए न्यूक्लियर जाना बहुत आवश्यक है. और उसमें अभी नई नई टेक्नोलॉजी आ रही है, जैसे स्मॉल मॉड्यूलर रिएक्टर, बड़े बड़े रिएक्टर इसमें न्यूक्लियर एनर्जी में वो खुद बनाए, लेकिन दूसरे देशों में जो बनाई है वो भी लाना है हमें, क्योंकि क्लाइमेट चेंज के लिए कोई रुकने वाला नहीं है, रैपिड डेवलपमेंट है. सो बाहर के देशों से ला के हम लोग उसको आगे कैसे चलाएं, ये भी होना. मैं हमेशा कहता हूँ, बाय टेक्नोलॉजी, मेक टेक्नोलॉजी, बाय टू मेक, मेक टू बाय एंड मेक इट टुगेदर. ऐसे 5 ऑप्शन अपने पास है, वो 5 ऑप्शन लेना चाहिए. जैसे अगर रशिया ने ऑफर किया, वी शुड वेलकम इट आफ्टर असेसिंग व्हाट द सेफ्टी अँड अदर फीचर्स आर. कम्प्युटर हवा होता, अमेरिका द्यायला तयार नव्हता. आज मला सांगायला म्हणजे चांगलं वाटतं, आनंद वाटतो की आज भारतामध्ये कोणताही सुपर कम्प्युटर इम्पोर्ट होत नाही. आता किती सुपर कम्प्युटर्स भारतामध्ये तयार झालेले आहेत आणि नवीन मॉडेल दरवर्षी आपण नवीन करतो आणि जगामध्ये एक्सपोर्ट करतो आहे. हे त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम कम्प्युटर्स, क्वांटम सायन्स आहे, क्वांटम टेक्नॉलॉजी. म्हणून माझा आमचा प्रयत्न आहे की क्वांटम सायन्स आपल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे. आणि क्वांटम सायन्स एकदम वेगळं आहे. त्यापेक्षा विज्ञान जे तयार झालं त्यापेक्षा एकदम आगळं वेगळं आहे. आणि त्यांचे कन्सेप्ट आपल्याला समजा आलं पाहिजे आणि त्यातून मग
नवीन भारताचं एक नवीन मिशन आहे, नॅशनल क्वांटम मिशन. ते क्वांटम कॉम्प्युटर तयार म्हणजे समजायला लागते आणि नंतर आपण तयार करायला लागते. सर या कॉन्फरन्सचा विचार केला तर किती महत्त्वपूर्ण कधीपर्यंत बदलू शकू आपल्या देशात? कोणती इंटिग्रेटेड सर्किट इंटिग्रेट सर्किट आपण तर आपण बनवतच आहे. पण आता भारतामध्ये 3 फॅक्टरीज तयार होतात, म्हणजे सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग अँड वर्ल्डला एक्सपोर्ट करणार आपण. ते 3 प्लॅन्ट आहे, टाटाचा आहे, वेदांताचा आहे आणि अजून कोणाचं आहे. ते 3 मोठे मोठे प्लॅन्ट 10,000 कोटीची असे एक प्लॅन्ट होतात. असं म्हणता येणार नाही की आपण चायनाकडनं टेक्नॉलॉजी नाही. सर या कॉन्फरन्सचा विचार केला तर किती महत्त्वपूर्ण आहे ही कॉन्फरन्स तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हीच नाही तर अशी कॉन्फरन्सेस अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण जागतिक सायंटिस्ट इथे यायला पाहिजेत, आपण विचार विनिमय करायला म्हणजे राऊंड टेबल सारखी कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि ती सुरुवात होत आहे.